कशा आहेत तब्येती बघा जरा. नाकावर वळिंबा लावला तर नकावरती येणार आणि आपल्यासारख्या ज्या लावला तर पोटातच अडकणार, बिंबी बसणं खाली जाणारच नाही. अशा देखण्या तब्येतीची पोरं आता लढणार आहेत. अविनाश शिंदे हिंद केसरी अभिजित कटकेचा पट्टा आणि अनिल कचरे अनेक स्पर्धेचा गाडा अनुभव असणारा अनिल कचरे. कोथरूडला अधिवेशन झालं. माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी अधिवेशन घेतलं होतं. त्या अधिवेशनात आपल्या वजन गटात कमाई केली आणि बुलेट गाडी घरी घेऊन गेला असा अनिल कचरे. फुलगावचं अधिवेशन गाजवलं, नगरचं अधिवेशन गाजवलं आणि त्याच तोलामोलाचा अविनाश शिंदे पैलवान आणि त्या कुस्तीसाठी सुद्धा अध्यक्ष मंगेशभाऊ मोडक. 5 मिनिटात कुस्ती झाली तर 2000 रुपये बक्षीस. आणि प्राध्यापक दिलीप मोडक सर ते सुद्धा प्रसिद्ध पैलवान आहेत. राष्ट्रीय कुस्ती संकुल वडके तिथं फार बारकाईने लक्ष देत असतात महेशभाऊ गायकवाड आणि दिलीप मोडक सर. मुलं घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. देशकार्य, देवकार्य, धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य याच्यातून घडवलं जात आहे. पंच म्हणून लाभलेले वस्ताद व्हायचं एवढं सोपं नाही. घरामध्ये आपल्याला आपलं पोरग सांभाळता नीट येत नाही. इथं अनेक घरातली अनेक वेगवेगळ्या विचाराची, अनेक जिल्ह्यातून आलेली वेगवेगळ्या विचाराची पोरं एकत्र ठेवून त्यांना मस्तीचा खुराक खायला घालून साधू संतापाने राहायला लावणारे वस्ताद मंडळी असतात. शरीररूपी मडक्याला आकार देणारा कुंभार म्हणजे वस्ताद असतो, तो गुरु असतो. अनगड हिऱ्यावरती पैलू पाडणारे वस्ताद असतात. गुरु आमोचा मार्गदाता खरा, ज्ञानियाचा झरा खंडित, काढून टाकती दोष आमुचे, करी उपदेश बहुमोल. बहुमोल उपदेश केल्याशिवाय अशी रत्न तयार होत नाहीत. यात्रा कमिटीचे अध्यक्ष मान्य श्री मंगेश भाऊ मोडक यांच्याकडून माझ्या आवाजाचं कौतुक करून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी प्रशांत भागवत सर आणि मी प्रवीण ठवरे आम्हा दोघांसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आम्ही आपला आभारी आहे. कुस्ती करायचे पहिलवान, अंदाज घ्यायचं काम संपलेलं आहे. रेट आणि रटाळ कुस्त्या जुन्या काळातच थांबल्या आणि आता गतिमानता आलेली आहे. 3-3 मिनिटाचे 2 राऊंड आलेले आहेत. 6 मिनिटांमध्ये पैलवानला नीट उभा राहता येत नाही एवढी गतिमान कुस्ती आलेली आहे. या महाराष्ट्राच्या पैलवानाचा पूर्वीपासून दबदबा आहे. शबास. समोरून चाप लावण्याचा प्रयत्न हुकला आणि दरम्यान कुस्ती कडेला आलेली आहे. मगाशी सांगितलं, ज्या घरात पैलवान त्या घराण्याला घरपण, ज्या गावात पैलवान त्या गावाला गावपण. घराण्याला घरपण आणि गावाला गावपण आणणारी पोरं ही खऱ्या अर्थानं खरी संपत्ती आहे. आज वडकीचं नाव महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड वस्तादनी कुठं नेलं, अखंड हिंदुस्थानात ओळखलं जात आहे. धोबी पच्या डावाचा बादशाह म्हटलं तर दत्ता गायकवाड वस्ताद. सांगून धोबी लावणारा पैलवान. रुस्तुमेंद हरिश्चंद्र बिराजदार मामाचा आवडता पट्टा. या गावाचं नाव किती मोठं केलं. त्याच्यासाठी कष्ट करावं लागते, मेहनत असावी लागते, त्यावेळी साध्य होत असते. म्हणून असाध्य ते साध्य करण्याची किमिया पैलवानाकडे असते. म्हणून राजकीय आखाडा सुद्धा गाजवला परवा. असे दत्ता गायकवाड महाराष्ट्र केसरी ते गोकुळ असतात तालमीमध्ये अनेक पैलवानांचा सराव करून घेत आहेत. वस्ताद म्हणून कार्यरत आहेत. अलीकडे चाललेल्या कुस्तीसाठी 21 नंबरची कुस्ती अभिषेक पवार आणि आदित्य शिंदेसाठी अध्यक्ष साहेबांचं मंगेशभाऊ मोडक यांचं 1000 रुपये. 2 मिनिटात झाली तर पहिले 2 आणि आता 1000 अशी 3000 रुपये. याला म्हणतात धन आणि दानत. पैसा प्रत्येकाकडे असतोय पण खर्च करण्याची दानत असावी लागते. अशी सगळी या वडकीची मंडळी, दानतदार मंडळी.
या महाराष्ट्राच्या मातीतले अस्सल हिरे आणि मानाचे तुरे कुस्ती करा। ही महाराष्ट्राची माती संतांच्या, शूरांच्या, वीरांच्या, थोर महापुरुषांच्या, बलाढ्य पैलवानाच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आणि या मातीतील अस्सल रत्न आखाड्यावरती लढताय। कोणी जागा सोडू नका। तिकीट लावून सुद्धा असं मैदान पाहता येणार नाही। तशा कुस्त्या जोडलेल्या आहेत वडकीकरांनी। हे कुस्त्या जोडणारे खऱ्या अर्थानं सगळेच जे जोडणारे आहेत धन्यवादास पात्र आहेत। कुठल्याही मालाचा बाजारभाव काढण्यासाठी बाजार फिरावं लागतं, तसं कुस्ती मैदान फिरल्याशिवाय कुणाची कुस्ती कुणासोबत घ्यायची हे समजत नाही। सगळ्यात तोलून मापून जोडलेल्या आहेत कुस्त्या। या मैदानात एक नंबरला ज्यानं 2019 ला महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली बालेवाडीला असा हर्षवर्धन सदगीर एक नंबरला लढणार आहे। जे आता चालूला वादळ आहे कुस्ती क्षेत्रातलं माऊली कोकाटे बरोबर। काय कुस्ती जोडली हो। 2 लाख रुपये इनामाची कुस्ती एक नंबरला होणार आहे। ही कुस्ती माननीय पंडित दादा परशुराम मोडक, बाळासाहेब अण्णा बाबूराव साबळे यांनी कुस्ती पुरस्कृत केलेली आहे। 2 नंबरला ज्यानं गेल्या वर्षी कर्जतचं अधिवेशन गाजवलं, कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवार यांनी अधिवेशन घेतलं होतं कर्जतला, तिथं महाराष्ट्र केसरी झाला। दादा शेळके आणि माऊली जमदाडे अखंड हिंदुस्थानात सलग 12 वर्ष झालं एक नंबरच्या जोडीत लढणारा पैलवान माऊली जमदाडे। ही कुस्ती पैलवान महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ भानुदास गायकवाड आणि उत्तमभाऊ बबन गायकवाड यांनी पुरस्कृत केलेले 1,75,000 रुपये इनामाला। 3 नंबरची कुस्ती शिवा चव्हाण, ज्याची जोड कोण आहे अजून समजला अख्ख्या महाराष्ट्राला, असा शिवा चव्हाण उर्फ रविराज चव्हाण आणि कालीचरण सोलनकर आपल्या वजन गटात अनेकदा महाराष्ट्र चॅम्पियन। ही कुस्ती संजय दामोदर आंबेकर, मंगेश विलास मोडक, किरण निवृत्ती पवार आणि पवन मनोहर मोडक यांनी 1.5 लाख रुपये इनामाची कुस्ती जोडलेली आहे, पुरस्कृत केलेली आहे। 4 नंबरला महाराष्ट्र चॅम्पियन विक्रम शेटे आणि बाळू बोडके। कुस्ती बघायला मात्र एक नंबर असणारी या मैदानातले अशी बाळू बोडके आणि विक्रम शेटे। कोण कुस्ती करणार याचा अंदाज लागणार नाही अशी कुस्ती। 1,25,000 रुपये। सूर्यकांत विठ्ठल मोडक, पोपट गेनबा आंबेकर, महेंद्र भगवान मोडक यांनी 1,25,000 रुपये इनामाला 4 नंबरची कुस्ती पुरस्कृत केलेली आहे। 5 नंबरला अनिकेत मांगडे आणि अक्षय मंगवडे 1,11,000। केरबा शिवराम मोडक, सतीश पाटलोबा केंद्रे, संदीप पिंटू शेठ केरबा मोडक, मंगे सतीश केंद्रे। ही कुस्ती 1,11,000 रुपये इनाम। आणि 6 नंबर रोहित जवळकर आणि प्रशांत जगताप। पलीकडं 5 मिनिटाचा टाइम दिलेला आहे। पैलवान कुस्ती करा, वेळ कुणासाठी थांबत नाही। समोरच्या 3 कुस्त्या पुकरा हो चला। अक्षय चव्हाण, विश्वचरण सोलनकर, संदेश शिपकोले, शुभम मगर, आकाश रानवडे, सुनील खताळ। आता कुस्ती लागणार आहे 12 नंबरचे संदेश शिपकोले। फुरसुंगी उरुळी देवाची जे नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विकासजी विनायक बाडळे मान्यवरांचं वडकी गावच्या कुस्ती आखाड्यामध्ये आगमन झालंय। वडकी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सहर्ष असं स्वागत। पलीकडे पंच म्हणून काम पाहत असलेले पैलवान दिलीप मोडक सर राष्ट्रवादी केसरी किताबाचे मानकरी आहेत। प्राचार्य म्हणून काम पाहताय बापूसाहेब पठारे यांच्या कॉलेजवर आणि अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार यांच्या संपूर्ण जीवनावरती पुस्तक लिहिणारे दिलीप मोडक सर। आदरणीय भरतजी राऊत, सागरजी जगताप आपलंही या ठिकाणी आगमन झाले। आपलं वडकी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत। पेटेवाले मान्यवरांना पेटे घालून घ्यायचे।
वेळेवरती कुस्ती लागलेली पैलवान कुस्ती करा. 5 मिनिटातले काही सेकंद काही मिनिटं भूतकाळात जमा झालेली आहेत. वेळ कोणासाठी थांबत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वेळ कोणासाठी थांबत नाही. मोडक सर, जीवनात 3 गोष्टी कोणासाठीच थांबत नसतात. चाललेलं वय कोणासाठी थांबत नाही. नाहीतर अनेक टोपीवाल्या आजोबांना वाटलं आम्हाला अजून तरुण पण पाहिजे, पण ती वेळ निघून गेलेली आहे. पुन्हा आलेला मृत्यू कुणासाठी थांबत नाही आणि चाललेली वेळ ही कुणासाठी थांबत नाही. आयुष्यात या 3 गोष्टी कोणाच्या वाट पाहत नसतात. त्यामुळं आहे आयुष्य आनंदाने जगत राहावं. हा बोला. बरोबर आहे ठवरे सर. पैलवान अनिल कचरे कुस्ती करा. अविनाश शिंदे कुस्ती करा. तुमचं फार मोठं नाव आहे. आत्ता प्रवीणजी ठवरे सरांनी सांगितलेलं आहे स्पर्धेत फार मोठा तुम्ही पराक्रम केलेला आहे. दोघांनी केलेला आहे. नोंद घ्या सगळ्या प्रेक्षकांनी. पलीकडं अविनाश शिंदे हा कुस्ती गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी उत्सव कमिटीनं मागून घेतलेली. ही कुस्ती घ्यायचीच. खूप चांगली पोरं आहेत. हो चांगले स्पर्धेमध्ये पराक्रम करणारे पैलवा. दोन्हीही पैलवांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खरोखर पराक्रम केलेला आहे. अतिशयोक्ती नव्हे वस्तुस्थिती बोलतोय. ह्या दोघांची कुस्ती मागल्याच आठवड्यात इंदापूर तालुक्यात झाली होती. शिंदे वस्तीला बिजवडी कारखान्याच्या जवळच. आज परत कुस्ती लावलेली आहे घेतलेली आहे. वडकी ग्रामस्थांना काळभैरवनाथ उत्सव कमिटीनं सांगितले की हीच कुस्ती आपल्याला घ्यायची. गावा नोंद घ्या. कुस्ती करा. गतिमान कुस्ती करा. स्पर्धेमध्ये 3 मिनिटाचे 2 राऊंड ठवरे सरांनी आत्ता सांगितलं. 3 मिनिटात उभा राहता येत नाही एवढी कुस्ती होते केली तर. गतिमानता महत्वाची. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला. अविनाश शिंदे शिवरामदादा तालीम महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजितदादा कटकेचा पट्टा. अनिल कचरे मार्कडाकडा इंदापूर. रंगनाथ मार्कडाकडा इंदापूर. NIS कुस्ती कोच मारुती मार्कड सर. NIS कुस्ती कोच सागर मार्कड सरांचा तो पट्टा. शिरसवडे गावचा पैलवान आहे अनिल कचरे आणि अविनाश शिंदे हा आष्टीचा पैलवान आहे बीड जिल्ह्यातला. बीड जिल्ह्यात कुस्ती समोर बरोबरी सोडवलेली. बराच वेळ झालेली कुस्ती सोडवलेली. संदेश शिपकुले पहिला पुकार. शुभम मगर पहिला पुकार. आत या लवकर. अक्षय चव्हाण विश्वचरण सोलनकर तयार रहा. आकाश रानोडे सुनील कताळ तयार रहा. शिवराज पिसाळ मोहन पाटील तयार रहा. संदेश शिपकुले चला लवकर. शुभम मगर आला. अविनाश शिंदे हा आष्टीचा पैलवान. बीड जिल्ह्यातली आष्टी मराठवाड्यातला पैलवा. त्यानंही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खूप चांगल्या कुस्त्या करून स्वर्ण पदक मिळवलेला. त्याच्या गटात सर कुस्त्या घ्या मोर्चा. 12 नंबर कुस्तीचे मान्यवर कुस्ती पुकरा सर. हो 12 नंबरची कुस्ती लागणार आहे. संदेश शिपकोले आलेला आहे. शुभम मगर आलेला आहे. ही कुस्ती निखिल हरिश्चंद्र बेवरा गायकवाड संतोष ओम संतोष हरिभाऊ गायकवाड पैलवान अमित रामदास गायकवाड यांनी 61,000 रुपये इनामाला 12 नंबरची कुस्ती पुरस्कृत केलेली आहे. या पाहुण्यांना विनंती करतो आपण कुस्ती लावण्यासाठी आत यावं. 12 नंबर कुस्ती लावण्यासाठी आदरणीय पैलवान हरिश्चंद्र बिवरा गायकवाड, आदरणीय संतोष हरिभाऊ गायकवाड, पैलवान अमित रामदास गायकवाड मान्यवरांना विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी कुस्ती आखाड्यामध्ये यायचंय. ही कुस्तीचा पंच विजय साबळे पुरंदर केसरी. हो हे कुस्ती लावण्यासाठी महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड, पैलवान महेश भाऊ गायकवाड वसा, सरपंच सुनील गायकवाड, सुभाष शेठ कोळपे, पैलवान बंटी मोडक, पैलवान सूरज गायकवाड, प्रल्हाद कामठे, पैलवान नितीन आंबेकर, मच्छिंद्र तत्या गायकवाड, पैलवान मंगेश मोडक, अभिजित मोडक, अमोलदादा गायकवाड, प्रकाशजी गायकवाड, विकासजी गायकवाड, सुभाष तत्या गायकवाड, स्वराज शेठ गायकवाड, पैलवान शुभम थोरा, इंटरनॅशनल पैलवान आद्या सर्व मान्यवरांनी सगळ्यांनी त्याचप्रमाणे विजय भाऊ वडकी साबळे ग्रामस्थांच्या वतीनं विजय आत्या उरुळी देवाची पुरसुंगी नगर परिषदेचे विद्यमान निखिल नगरसेवक मोडक आदरणीय विकासजी विनायक बाडळे दाजी
यांचा या ठिकाणी वडकी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान केला जातोय. आदरणीय मान्यवरांना विनंती, आपण कुस्ती आखाड्यामध्ये जायचंय. निखिलजी हा सन्मान मोडक करण्यासाठी विजय. शिवसेना हवेली तालुका अध्यक्ष आदरणीय संदीपभाऊ दाडशी मोडक, त्याचप्रमाणे माऊली कृपा पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन आदरणीय केरबा शिवराम मोडक, मान्यवरांना विनंती, आपण सन्मान करण्यासाठी समोर जायचंय. वा वा, मान्यवर मंडळी आखाड्यावर तेलेले यांच्या हस्ते 12 नंबरची कुस्ती संदेश शिपकुले हात वरती कर महाराज चॅम्पियन, शुभम मगर हात वरती कर मगराजा निमगावचा पैलवान पण आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला. अशी एक तगडी कुस्ती. पैलवान आदरणीय विवेक पंडित दादा मोडक, अनुरूप आपणही पाटील. सत्कार करण्यासाठी कुस्ती आखाड्यामध्ये जायचंय. चला, ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केलाय सत्कार करण्यासाठी लवकरात लवकर वरती जायचं आपण. आता संपलेल्या कुस्तीमध्ये अनुरूप पाटील, राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकीचा पैलवान महेश भाऊ गायकवाड चला, वसाचा विवेक पट्टा, भाऊ मोडक, चला वरती. दिलीप मोडक वसाचा पट्टा विजयी झालेला. नितीनजी आंबेकर वसाचाही पट्टा. आदरणीय भरतजी राऊत आणि सागरजी जगताप, मान्यवरांचा सन्मान करून घ्यायचंय. अभिजित आबा, मान्यवरांचा सन्मान होतोय मैदानात. आताचा जो अनुप पाटील विजय झाला, गरीबाचं पोरग आहे, जरा त्याच्यासाठी अध्यक्ष मंगेश भाऊ मोडक यांचं 500 रुपये, शिवशंभो डेव्हलपरचे गणेश भाऊ मोडक यांचं 500 रुपये, माजी सरपंच उत्तम गायकवाड साहेब यांचं 500 रुपये, नितीनाथ पांबेकर यांचं 500 रुपये, महेश भाऊ गायकवाड वस्ताद यांचं 500 रुपये. चालू कुस्ती विजय साबळे पंच, कुस्ती लक्ष द्या. भरतजी राऊत आणि सागरजी जगताप त्यांचा पण सन्मान करायचं. उत्सव कमिटीचे अध्यक्ष आदरणीय मंगेश भाऊ मोडक आणि उपाध्यक्ष योगेशजी साबळे, आपण मान्यवरांना सन्मानित करायचंय. पैलवान निलेश चंद्रकांत मोडक यांचे 500 रुपये, सरमोरची कुस्ती पुकरा. चिंतामण भैरव आंबेकर यांचं 500 रुपये, चंद्रकांत मोडक यांचं 500 रुपये. अनुप पाटील साठी, कोल्हापूर जिल्ह्यातलं आमशी गावचं गरीबा घरचं पोरग आहे, त्याच्यासाठी सगळ्यांनी बक्षीस दिलेलं आहे. आणि यानंतरची कुस्ती अक्षय चव्हाण आणि विश्वचरण सोलनकर. आज चला, ही कुस्ती भरत शेठ दादासो शेवाळे, सुभाष परशुराम मोडक यांनी 71,000 रुपये इनामाला पुरस्कृत केलेली कुस्ती आहे. या कुस्तीसाठी मान्यवर असतील आदरणीय सुभाषदादा मोडक, माजी उपसरपंच, त्याचप्रमाणे उद्योजक आदरणीय भरत शेठ शेवाळे, भानुदास बापू परशुराम मोडक, राम दादासो शेवाळे, लक्ष्मण दादासो शेवाळे, अविनाश कैलास मोडक, गोकुळ कैलास मोडक, अमोल भानुदास मोडक, अजिंक्य भानुदास मोडक, गणेश सुभाष मोडक, प्रेम गोकुळ मोडक, धनंजय लक्ष्मण शेवाळे, आर्यन गोकुळ मोडक, पुरुषोत्तम राम शेवाळे, वेदांत अविनाश मोडक, सौरभ भरत शेवाळे, राज मोडक, प्रणव भरत शेवाळे, रियान सौरभ शेवाळे, अक्षित मोडक, बजरंग उत्तम शेवाळे, वीर नागेश शेवाळे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, कुस्ती आखाड्यामध्ये आपण जायचंय. हे बघा, चालू असलेली कुस्ती 12 आदरणीय नंबरची. उद्योजक किशोरजी जराड साहेब, आपणही कुस्ती आखाड्यामध्ये जायचंय. संदेश शिपकुले सातारा, शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे आणि शुभम मगर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान. ही कुस्ती 5 मिनिटाच्या आत जर झाली आता तर सांगितलेल्या कुस्तीसाठी पंच म्हणून पैलवान अण्णासाहेब शेवाळे हेच थांबतील. बाळासाहेब पासलकर यांच्याकडून अनिरुद्ध पाटीलला 500 रुपयाचं बक्षीस दिलेला. सुंदर छडी टांग लावली होती, वाचलेला अक्षय चव्हाण आला आणि त्याचा प्रतिस्पर्धी विश्वचरण सोलनकर आलेला. आत्ता ज्या मान्यवरांची नावं अनाऊन्स केली त्यांनी आत यावं. अध्यक्ष मंगेश भाऊ मोडक यांच्याकडून कुस्ती 5 मिनिटाच्या आत जर निकाली झाली तर 2000चं बक्षीस अध्यक्ष साहेब देणारा. विजेत्या पैलवानांना नोंद घ्या. चला, संदेश 11 शिपकुले, नंबरच्या शुभम मगर. कुस्तीसाठी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केलाय, कृपया आपण विनाविलंब कुस्ती आखाड्यामध्ये जायचंय. अत्यंत चुरशीची कुस्ती पाहायला मिळणार सगळ्यांना. 11 नंबरची भरत शेठ दादासो शेवाळे, सुभाष परशुराम मोडक यांनी 71,000 रुपये इनामाला कुस्ती पुरस्कृत केलेली.
आणि पाहुणे आलेले आहेत. त्या कुस्तीला पंच म्हणून कोणाची नेमणूक? अण्णासाहेब शिवाळे पंच म्हणून काम पाहतील. एक महाराष्ट्रातली अस्सल कुस्ती 11 नंबरची 71,000 रुपये इनामाची कुस्ती. विश्वचरण सोलनकर हात वरती करा. आपल्या वजन गटात महाराष्ट्र चॅम्पियन आहे. आणि अक्षय चव्हाण हात वरती करा. शिवरामदादा तालीम पुणे हिंद केसरी अभिजित कटकेचा पट्टा आहे. आणि पैलवान अण्णासाहेब शेवाळे वसतात. त्या कुस्तीला पंच म्हणून काम पाहणार आहे. विश्वचरण आणि कालीचरण दोघं भाऊभाऊ. ही सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टाकळी गावचा पोरगा आणि तो अक्षय चव्हाण हा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू गावचा पोरगा. अशी कुस्ती लागलेली आहे. डोक्याला डोकं लागलं. पोलादी मनगट मनगटला भिडले आणि कुस्तीला सुरुवात झालेली आहे. शेवाळे वाजता त्या कुस्तीला पंच म्हणून काम पाहतायत. दोघांच्या तब्येती बघा. हा विश्वचरण सोलनकर अहिल्यानगरला अधिवेशन झालं. त्या अहिल्यानगरच्या अधिवेशनात दोघा भाऊभावांनी आपापल्या वजन गटात किमिया केली आणि सुवर्ण पदकाची किमिया केलेली आहे. 2 बुलेट गाड्या घराकडे घेऊन आले. करा की टाळ्या जरा त्या पोरासाठी. दोन्ही पैलवान छोट्या छोट्या जोडीत होते त्यावेळी अनेक आखाड्यावरती घेऊन यायचे त्याचे वडील. त्याच्या वडिलांची इच्छा होती माझ्या विश्वचरण आणि कालीचरण फार मोठं पैलवान व्हावं. त्याचे वडील आता हयात नाहीत, पण दोन्ही पैलवांनी 2 वर्षामध्येच पराक्रम केला आणि महाराष्ट्रात चांगल्या जोडीमध्ये खेळायला लागले दोन्ही पैलवान. ही जर कुस्ती 2 मिनिटांमध्ये निकाली झाली तर अध्यक्ष मंगेशभाऊ मोडक यांचे 2000, चिंतामण आंबेकर 1000, निलेश शेठ मोडक यांचे 1000. 2 मिनिटात झाली तर बर का. पैलवान आदरणीय दिलीपजी पवार आपल्याही वडकी गावच्या या कुस्ती आखाड्यामध्ये सहर्ष असं स्वागत. आदरणीय मान्यवरांना विनंती आपण समोर व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. एकेरी पटकाला आणि कब्जा घेण्याच्या प्रयत्नात विश्वचरण सोलनकर. हा अनिल कचरे शिंदे, अविनाश शिंदे पैलवान कुस्ती करा. किती वेळ झालं कुस्ती चालू आहे आपली. आपली कुस्ती फार आशेनं गावानं घेतलेले. मोडक सर दोघांनाही समज द्या. गतिमान कुस्त्या ह्या लोकांना पाहाव्याशा वाटतात. अनेक गावचे ग्रामस्थ मंडळी, ठेकेदार मंडळी, गावातील गाव पुढारी, यात्रा कमिटीत काम करणारे मंडळी या आखाड्यासाठी आलेले आहेत, बाहेरगावचे मंडळी. आणि हे कुस्ती मैदान जगभरामध्ये लाईव्ह दाखवलं जात आहे. ज्ञानेश्वर आसवले युट्यूब चॅनलवरती, मुंबईचे शिर्षीकर या युट्यूब चॅनलवरती हे कुस्ती मैदान लाईव्ह दाखवलं जात आहे. अजूनही चॅनल आहे, त्यामुळे कुस्ती करायचे. उद्योजक आदरणीय दत्तात्रय सोलनकर साहेबांचं आगमन झालंय. आपलं वडकी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. बुरोजबंद शरीर एसटी. उद्योजक आदरणीय जगन्नाथजी झेंडे साहेब आपलंही वडकी गावच्या या कुस्ती आखाड्यामध्ये आगमन झालंय. आपलं वडकी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. उद्योजक आदरणीय अर्जुनराव कोलते आपलंही वडकी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. अध्यक्ष मंगेश भाऊ मोडक सांगतायत अविनाश अनिल कुस्ती 1 मिनिटाच्या आत आर पार करा, अजून बक्षीस वाढवून देणार.
अजून बक्षीस वाढवून मिळेल. कुस्ती चितपट करा. खरोखर दोन्ही नावजीत पैलवान आहेत. आज गाठ पडलेली वडकीच्या मैदाना. हवेली तालुक्यातलं सर्वोत्कृष्ट मैदान, सर्वोत्तम मैदान, खचाखच भरलेलं मैदान वडकीचं. श्री काळ भैरवनाथ उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून घेतलेलं मैदान ग्रामस्थांनी. पलीकडं विजय दोघाला सांगा. फार चांगले पैलवान दोन्ही, पण दोघाला सांगा आणखीन एक वेळ. विजय साबळे पैलवान पंच म्हणून लावलेले, तेही गोकुळाचा तलमीचे पैलवा, अत्यंत लढाऊ पैलवा. अनेक मैदानाला मी स्वतः कुस्त्या त्यांच्या पाहिलेल्या आहे. स्पर्धेतही चांगला पराक्रम केलेला आहे त्यांनी. या गावचे सुपुत्र दिलीप भाऊ, या कुस्तीला गावचे 5,000 माझे 5,000 चिटपट कुस्ती झाली पाहिजे. चिटपट कुस्ती तुमची गावाने कुस्ती मागून घेतली आहे. गावाने कुस्ती मागून घेतली आहे तुमची. कुस्ती गावाने मागून घेतली आहे तुमची खास. बराच वेळ झाला कुस्ती चालू आहे. अत्यंत लढाऊ पोर आहेत दोन्ही सुद्धा. आणि पट्टाला लागण्याचा प्रयत्न अनिल हे जाणलेला अविनाश शिंदेनं. आष्टीचा पैलवान आहे, बीड जिल्ह्यातला, मराठवाड्यातला पैलवा, ज्या गावाला 2006ला महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिली सईद चाऊसनं. 5ला इंदापूरला अधिवेशन झालं होतं 2005ला. तिथं पराक्रम केला, कीर्तिमानी केली आष्टीच्या सुपुत्रानं सईद चाऊस. एक देखण्या तब्येतीचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला. 2006ला बारामतीला अधिवेशन झालं, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या. तिथं या पुणे जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिली अमोल बुचडे पैलवानी. फायनलला आला होता सातारा जिल्ह्यातला आबाज सोळ विरुद्ध अमोल बुचडे. 16 डिसेंबर 2006 बारामतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम गरजून उठलं होतं. लाखो लोक होते कुस्ती पाहण्यासाठी. आणि तिथं खऱ्या अर्थानं कीर्तिमानी कोणी केली असेल तर अमोल बुचडेला. पट काढलेला अविनाशनं, प्रसिद्ध पैलवा आणि उत्कृष्ट बॉडी बिल्डर प्रवीणजी भोसले उपस्थित झालेले. त्यांचं हे मैदान, ही कुस्ती कमिटी, श्री काळ भैरवनाथ उत्सव कमिटी हार्दिक स्वागत करते. विश्वचरण सोलनकरनं कब्जा घेतलेला. भावाभावाची जोडी चांगला धुमधडाका लावलेला. विश्वचरण सोलनकर, कालीचरण सोलनकर ही भावाभावाची जोडी. आकाश रानवडे, सुनील खता. 10 नंबरची कुस्ती लागेल थोड्या वेळात. चला लवकर. हे कुस्ती लावण्यासाठी भरत बबन मोडक साहेब, बाप्पू दशरथ आंबेकर साहेब, अंकुश राजाराम फाटे साहेब यांनी 71,000 रुपये इनामाला कुस्ती पुरस्कृत केलेली आणि त्यांच्या हस्ते कुस्ती लागणारा. अक्षय चव्हाण, राहू पिंपळगावचा पैलवान, तोही महाराज चॅम्पियन आहे. दोन्ही पैलवान महाराज चॅम्पियन आहेत. नोंद घ्या सगळ्यांनी. 10 नंबरच्या कुस्तीसाठी मान्यवर असतील आदरणीय भरत बबन मोडक, बाप्पूसाहेब आंबेकर, आप्पासाहेब फाटे, पैलवान दिलीप बिकू मोडक, ज्ञानेश्वर मोडक, आदरणीय संदीप भाऊ दाडशी मोडक, सचिन अशोक मोडक, पैलवान अजय मोडक, पैलवान महेशजी मोडक. मान्यवरांना विनंती आहे 10 नंबरची कुस्ती लावण्यासाठी आपण कुस्ती आखाड्यामध्ये जायचं. आकाश रानवडे, देवळाची तालीम पहिला पुका. सुनील खता, शिवरामदादा तालीम पहिला पुका. शिवराज पिसाळ, मामासाहेब मोहोळ तयारी करून मैदान जवळ या. मोहन पाटील कोल्हापूर तयारी करून मैदान जवळ या. युवराज खोपडे कुंजीर तालीम, यश वासवड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, अनिरुद्ध पाटील आर्मी सेंट्रल, अक्षय कावरे गोकुळसा तालीम. आपण तयारी करून मैदान जवळ या. फोटोतले पैलवान तयारीला लागा. आणि कालीचरण परत आक्रमक झाला. विश्वचरण, कालीचरणचा बंधू विश्वचरण आक्रमक झाला आणि कब्जा घेतला. रोहित जवळकर
महाबली केसरी तयारीला लागा. प्रशांत जगताप इचलकरंजी तयारीला लागा. 6 नंबरचे पैलवान फोटोतले. दोन्ही पैलवान अंग तापवायला चालू करा. 10 नंबरच्या कुस्तीचे मान्यवर माऊली कृपा पतसंस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन आदरणीय भरत बबन मोडक, प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय बापूसाहेब आंबेकर, आदरणीय आप्पासाहेब फाटे, प्राध्यापक पैलवान दिलीप मोडक सर, आदरणीय ज्ञानेश्वर मोडक, पैलवान संदीप बौदाडशी मोडक, सचिन अशोक मोडक, पैलवान अजय मोडक, पैलवान महेशजी मोडक, मान्यवरांना विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी समोर यायचंय. पैलवान लवकर या. आकाश आणि सुनील ताबडतोब या. विजय दोघांना सांगा कुस्ती चालवा. तुम्हाला तो अधिकार आहे. पंचांना अधिकार असतो. जास्त वेळ जर कुस्ती बैठ्या बसत असेल तर ती कुस्ती उठवून लावण्याचा अधिकार पंचांना असतो. अण्णा कुस्ती घ्या ती लवकर मधली. अध्यक्ष पलीकडच्या कुस्तीचा निर्णय घ्या. बराच वेळ झाला कुस्ती चालू आहे. ती जोडीला जोड आणि तोडीला तो. सरपंच ती कुस्ती गावाने मागून घेतले खास. शबास. आणि दोघांसाठी जोरदार पुन्हा टाळ्या करा. दोन्ही पैलवान चांगले लढलेले आहेत. जरा उडी बघा की जरा आता उलटी त्याची. शबास. कसे उडी. मंगेश भाऊ मोडक यांचे 3000 रुपये. अध्यक्ष शिवशंभो डेव्हलपरचे गणेश भाऊ मोडक 1000 रुपये. मंगेश भाऊ मोडक यांचे 2000 रुपये. चला 10 नंबर कुस्तीचे मालक. अतिशय दोन्ही पैलवान चांगले लढले. त्यात विजय संपादन केलेला अनिल कच